नमस्कार, वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज मी मूल्यभेद, प्राइस डिस्क्रिमिनेशन किंवा मूल्यभेदाची मक्तेदारी, डिस्क्रिमिनेटिंग मोनोपॉली या टॉपिकवर चर्चा करणार आहे. मूल्यभेद किंवा मूल्यभेदाची मक्तेदारी किंवा विभेदी मक्तेदारी हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण अर्थशास्त्रातलं, सूक्ष्म अर्थशास्त्रातलं, मायक्रो इकॉनॉमिक्स मधलं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण आहे. हे प्रकरण इयत्ता 12वी, PA, BCom, MA, MBAच्या परीक्षांसाठी, अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. मी पुन्हा एकदा शिक्षक, विद्यार्थी, प्राध्यापक या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपल्याला माहित आहे की मक्तेदार हा मूल्यभेद करत असतो. मूल्यभेद याचा अर्थ एकच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकणं म्हणजे मूल्यभेद. मूल्यभेद हे मक्तेदारी स्पर्धेचं ठळक वैशिष्ट्य आहे. पूर्ण स्पर्धेत विक्रेत्यांना मूल्यभेद करता येत नाही, कारण पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते असतात, असंख्य ग्राहक असतात आणि पूर्ण स्पर्धेत कोणताही एक विक्रेता अशा प्रकारे एकच वस्तू, एकजिनसी वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकू शकत नाही. पूर्ण स्पर्धेत जर वस्तूची किंमत विक्रेत्यानं वाढवली तर सगळे ग्राहक त्याला सोडून जातील आणि इतर विक्रेत्यांकडून ग्राहक वस्तूची खरेदी करतील. मक्तेदारीत मात्र एकच विक्रेता असतो, एकच उत्पादक असतो, एकच उद्योग संस्था असते, एकच उत्पादन संस्था असते आणि त्यामुळं ग्राहकांना मक्तेदाराकडूनच वस्तू विकत घ्यावी लागते. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते असतात. एका विक्रेत्यानं वस्तूची किंमत वाढवली तर ग्राहक दुसऱ्या विक्रेत्याकडून वस्तू खरेदी करतात. मक्तेदारीत मात्र मक्तेदारानं वस्तूची किंमत वाढवली किंवा वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत आकारली तरी ग्राहकांना ती किंमत द्यावीच लागते, कारण मक्तेदारीत एकच विक्रेता असतो, एकच उत्पादक असतो, त्याच्याकडूनच वस्तू विकत घ्यावी लागते. त्यामुळं मक्तेदारीत मूल्यभेद करता येतो आणि मूल्यभेद करण्याचा प्रमुख उद्देश जास्तीत जास्त नफा मिळवणं, टू गेट मॅक्झिमम प्रॉफिट, प्रचंड नफा मिळवणं, जास्तीत जास्त नफा मिळवणं, वस्तूचा खप वाढवणं, बाजारपेठा काबीज करणं, हे उद्देश मूल्यभेदाच्या पाठीमागे असतात. आपण मूल्यभेदाची व्याख्या आणखी एकदा बघूया. स्टोनियर आणि हेग या अर्थशास्त्रज्ञांनी ही व्याख्या दिलेली आहे. ते असं म्हणतात, मक्तेदार म्हणजेच विक्रेता. मक्तेदार जेव्हा एकाच वस्तूसाठी किंवा एकाच सेवेसाठी निरनिराळ्या ग्राहकांकडून निरनिराळी किंवा वेगवेगळी किंमत आकारतो तेव्हा त्याला मूल्यभेद असं म्हणतात.
मूल्यभेद याचा अर्थ वस्तू एकच असते किंवा सेवा एकच असते. एकाच प्रकारच्या वस्तूसाठी किंवा एकाच प्रकारच्या सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत आकारणं म्हणजे मूल्यभेद. म्हणजे तीच वस्तू गरिबांकडून कमी किंमत आकार आणि त्याच वस्तूसाठी श्रीमंतांना जास्त किंमत आकारणं, त्याला मूल्यभेद असं म्हणतात. आणखी एक व्याख्या आपण बघूया. अशाच प्रकारची व्याख्या आहे. मक्तेदार जेव्हा आपली वस्तू किंवा सेवा एकाच ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या किमतीला विकतो तेव्हा त्याला मूल्यभेद असं म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रात एखादी वस्तू समजा 10 रुपयाला विकली जात असेल तर तीच वस्तू राजस्थानात 12 रुपयाला, तामिळनाडूत 14 रुपयाला विकतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत मक्तेदार आकारतो, त्याला मूल्यभेद असं म्हणतात. वस्तू एकच असते, मक्तेदाराची वस्तू एकसारखीच असते किंवा सेवा एकसारखीच असते, पण किंमत मात्र वेगवेगळी आकारली जाते. वस्तूचा दर्जा, वस्तूचा गुणवत्ता यात काहीही फरक नसतो. उदाहरणार्थ पेन असेल, उदाहरणार्थ सॅक असेल, फर्निचर असेल, भांडी असतील, कपडे असतील किंवा कोणत्याही प्रकारची सेवा, वीज असेल, तर अशा प्रकारच्या वस्तू आणि सेवा ह्या एकसारख्याच असतात, पण वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत आकारली जाते. त्याला मूल्यभेद किंवा मूल्यभेदाची मक्तेदारी असं म्हणतात. आणि हा जो मूल्यभेद आहे, हा मूल्यभेद फक्त मक्तेदारीतच करता येतो. पूर्ण स्पर्धेत मूल्यभेद करता येत नाही. मक्तेदारीत मात्र मूल्यभेद करता येतो, कारण मक्तेदारीत एकच विक्रेता असतो. मक्तेदार जी वस्तू विकत असतो किंवा मक्तेदार जी वस्तू तयार करत असतो, तशा प्रकारची वस्तू इतर मार्केटमध्ये मिळत नाही. इतर विक्रेत्यांकडे तशी वस्तू मिळत नाही. मक्तेदाराकडूनच खरेदी करावी लागते आणि याचा फायदा मक्तेदार घेतो आणि तो गरिबांना कमी किमतीला वस्तू देतो, कारण गरिबांची खरेदी शक्ती कमी असते आणि तीच वस्तू तो श्रीमंतांना जास्त किमतीला विकतो, कारण श्रीमंतांची खरेदी शक्ती जास्त असते, श्रीमंतांचं उत्पन्न जास्त असतं आणि श्रीमंत वस्तूसाठी जास्त किंमत देऊ शकतात. आणि म्हणून अशा प्रकारे मक्तेदार आपली वस्तू किंवा आपली सेवा गरिबांना थोड्या कमी किमतीला आणि तीच वस्तू श्रीमंतांना थोड्या जास्त किमतीला विकतो, त्याला मूल्यभेद असं म्हणतात. तर अशा प्रकारे मक्तेदारीच्या स्पर्धेमध्ये, मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये मक्तेदार किंवा विक्रेता मूल्यभेद करत असतो. वस्तूचा खप वाढावा, जास्तीत जास्त नफा मिळावा या उद्देशानं तो मूल्यभेद करत असतो. तर आता आपण बघूया की मूल्यभेदाचे प्रकार, टाइप्स ऑफ प्राइस डिस्क्रिमिनेशन. मक्तेदार हा जो मूल्यभेद करत असतो, म्हणजे एकच वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकत असतो, त्याला मूल्यभेद असं म्हणतात. या मूल्यभेदाचे काही प्रकार आपण थोडक्यात बघूया. पहिला प्रकार आहे व्यक्ती परत्वे मूल्यभेद, पर्सनल डिस्क्रिमिनेशन किंवा अकॉर्डिंग टू पर्सन डिस्क्रिमिनेशन. त्याची डेफिनेशन अशी आहे की मक्तेदार जेव्हा आपली एकाच प्रकारची वस्तू किंवा सेवा वेगवेगळ्या व्यक्तींना किंवा वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकतो,
कमी जास्त किमतीला विकतो, काहींना कमी किमतीला विकतो. तीच वस्तू काहींना, काही व्यक्तींना, काही ग्राहकांना जास्त किमतीला विकतो, त्याला व्यक्ती परत्वे मूल्यभेद असं म्हणतात. म्हणजे मक्तेदार एकच वस्तू, एकच सेवा काही व्यक्तींना कमी किमतीला विकतो आणि तीच वस्तू, तीच सेवा काही व्यक्तींना जास्त किमतीला विकतो, त्याला व्यक्ती परत्वे मूल्यभेद, पर्सनल डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात. असं मूल्यभेद करण्याचं कारण आपल्याला माहित आहे की ग्राहकांची आर्थिक परिस्थिती सारखी नसते. सर्व ग्राहकांची आर्थिक परिस्थिती सारखी नसते आणि ग्राहकांची आर्थिक परिस्थिती आणि ग्राहकांची त्या वस्तूची गरज विचारात घेऊन मक्तेदार अशा प्रकारचा मूल्यभेद करत असतो. आणि ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असते, ज्यांचं उत्पन्न भरपूर असतं, अशा व्यक्तींकडून मक्तेदार वस्तूसाठी जास्त किंमत आकारतो, त्यांच्याकडून जास्त पैसे घेतो, जास्त किंमत घेतो. आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, ज्यांची खरेदी शक्ती कमी असते, ज्यांचं उत्पन्न अतिशय कमी असतं, त्यांच्याकडून तो कमी किंमत घेतो. कारण त्यांना जास्त किंमत आकारली तर ते वस्तू खरेदी करणार नाहीत. आणि म्हणून मक्तेदार ग्राहकांची आर्थिक परिस्थिती आणि वस्तूची त्यांची गरज विचारात घेऊन जो मूल्यभेद करतो, त्याला व्यक्ती परत्वे मूल्यभेद असं म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे की भारतात रेल्वेच्या बाबतीत सरकारची मक्तेदारी, सरकारच्या मालकीची रेल्वे आहे, सरकार मक्तेदार आहे. आणि अशा आपल्याला माहिती आहे की सरकार रेल्वेचे जे वातानुकूलित डब्यांचे एसीचे जे दर आहेत, त्याचे दर, तिकिटाचे दर जास्त असतात. फर्स्ट क्लास, सेकंड क्लासचे दर एसी डब्यापेक्षा कमी असतात. फर्स्ट क्लास पेक्षा सेकंड क्लास मध्ये जे प्रवासी प्रवास करतात त्यांच्यासाठी तिकिटांचे दर कमी असतात. तर अशा प्रकारे रेल्वेतील वातानुकूलित डब्यातून जो प्रवास केला जातो त्याचे तिकिटांचे दर जास्त असतात. फर्स्ट क्लास पेक्षा जास्त असतात, सेकंड क्लास पेक्षा जास्त असतात. तर अशा प्रकारे एसी डब्यातील तिकिटांचे दर, फर्स्ट क्लास डब्यातील तिकिटांचे दर, सेकंड क्लास डब्यातील तिकिटांचे दर हे वेगवेगळे असतात. त्याला व्यक्ती परत्वे मूल्यभेद असं म्हणतात. कारण वातानुकूलित एसी डब्यातून प्रवास करणं गरिबांना शक्य होत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून कमी दर, कमी तिकीट आकारलं जातं. त्यांना सेकंड क्लास प्रवासाची मुभा दिली जाते. दुसरा एक प्रकार या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, तो म्हणजे मूल्यभेदाचा स्थान मूल्यभेद, प्लेस डिस्क्रिमिनेशन. अकॉर्डिंग टू लोकेशन किंवा अकॉर्डिंग टू मार्केट डिस्क्रिमिनेशन. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मक्तेदार वस्तूची जी वेगवेगळी किंमत आकारतो त्याला स्थानानुसार मूल्यभेद किंवा ठिकाणानुसार मूल्यभेद, प्लेस डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात. म्हणजे मक्तेदार आपली एकाच प्रकारची वस्तू किंवा सेवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किमतीला विकत असेल तर त्याला स्थान मूल्यभेद किंवा प्लेस डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की सिनेमा जो आहे तो मुंबई असेल, पुणे असेल, सांगली असेल किंवा छोटी छोटी खेडेगाव असतील, इथल्या थिएटरमध्ये सिनेमाचे तिकिटांचे दर वेगवेगळे असतात. मुंबईमध्ये सिनेमा थिएटरमध्ये तिकिटांचे दर वेगळे असतात आणि सांगली, कोल्हापूर किंवा त्यापेक्षा लहान गावामध्ये तिकिटांचे जे दर असतात हे दर कमी असतात. किंवा
झोपडपट्टीमध्ये मक्तेदार वस्तू कमी किमतीला विकतो आणि मोठ्या शहरामध्ये, मुंबईसारख्या शहरामध्ये तीच वस्तू जास्त किमतीला विकतो, त्याला स्थानानुसार मूल्यभेद किंवा ठिकाणानुसार मूल्यभेद असं म्हणतात, किंवा त्याला प्रादेशिक मूल्यभेद असं सुद्धा म्हणता येईल. म्हणजे मुंबईला, महाराष्ट्रामध्ये वस्तू समजा 20 रुपयाला विकली जात असेल तर तीच वस्तू मक्तेदार राजस्थानमध्ये 22 रुपयाला किंवा 15 रुपयाला विकतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या बाजारात मक्तेदार एकच वस्तू वेगवेगळ्या किमतीला विकतो, त्याला स्थानानुसार मूल्यभेद असं म्हणतात. मूल्यभेदाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे उपयोगानुसार किंवा व्यवसायानुसार मूल्यभेद. यूज और ट्रेड डिस्क्रिमिनेशन किंवा अकॉर्डिंग टू युजेस डिस्क्रिमिनेशन. आपल्याला माहिती आहे की एकच वस्तू किंवा एकच सेवा वेगवेगळ्या व्यवसायात वापरली जाते किंवा एकाच सेवेचा बहुविध उपयोग केला जातो, एकाच सेवेचा अनेक कारणासाठी उपयोग केला जातो. उदाहरणार्थ वीज ही घरगुती वापरासाठी वापरली जाते. वीज दुकानासाठी, उद्योगासाठी, शेतीसाठी वीज वापरली जाते. आणि अशा प्रकारे एकाच वस्तूचा, एकाच सेवेचा जो उपयोग आहे हा उपयोग बहुविध असतो. आणि जेव्हा मक्तेदार एकाच प्रकारची वस्तू किंवा एकाच प्रकारची सेवा त्याची किंमत वेगवेगळ्या व्यवसायासाठी, वेगवेगळ्या उपयोगासाठी वेगवेगळी आकारत असतो, तेव्हा त्याला उपयोगानुसार किंवा व्यवसायानुसार मूल्यभेद असं म्हणतात. उदाहरणार्थ वीज घरगुती वापरासाठी सरकार कमी दरानं वीज आकारते आणि तीच वीज उद्योगासाठी, मोठ्या उद्योगासाठी, व्यापारी व्यवसायासाठी जास्त किमतीनं आकारली जाते. म्हणजे सरकारचे विजेचे दर वेगवेगळे असतात, शेतीसाठी विजेचे दर वेगळे असतात, घरगुती वापरासाठी विजेचे दर वेगळे असतात, दुकानासाठी, उद्योगासाठी विजेचे दर वेगवेगळे असतात. तर अशा प्रकारे सरकार जेव्हा वीज विकत असताना, विजेची किंमत ठरवत असताना त्या विजेचा जसा उपयोग केला जातो त्या उपयोगानुसार वेगवेगळी किंमत ठरवते, त्याला उपयोगानुसार मूल्यभेद असं म्हणतात. मूल्यभेदाचा चौथा एक प्रकार आहे तो म्हणजे कालानुसार मूल्यभेद, टाइम डिस्क्रिमिनेशन. मक्तेदार जेव्हा आपली एकाच प्रकारची वस्तू वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या किमतीला विकतो, तेव्हा त्याला कालानुसार टाइम डिस्क्रिमिनेशन मूल्यभेद असं म्हणतात. मक्तेदार जेव्हा वस्तूची किंमत वेगवेगळ्या काळात वेगवेगळी आकारतो, तेव्हा त्याला कालानुसार मूल्यभेद असं म्हणतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मक्तेदार काही वस्तू किंवा सेवेचे दर दिवसा वेगळे आकारतो, रात्री वेगळे आकारतो. उदाहरणार्थ वाहतूक, एसटी वाहतूक सरकारची मक्तेदारी. सरकार एसटी प्रवासाचे तिकिटाचे जे दर आहेत ते दिवसा कमी आकारते आणि रात्रीच्या वेळी जास्त आकारते. किंवा आपल्याला माहिती आहे की एखादी वस्तू उन्हाळ्यात स्वस्त मिळते, पावसाळ्यात महाग मिळते. उदाहरणार्थ छत्री असेल, रेनकोट असेल. उन्हाळ्यात या वस्तूंचे दर कमी असतात, पावसाळ्यात या वस्तूंचे दर जास्त असतात. थंडीत स्वेटरचे दर जास्त असतात, उन्हाळ्यात स्वेटरच्या किमती कमी असतात. तर अशा प्रकारे मक्तेदार जेव्हा वेगवेगळ्या काळात, वेगवेगळ्या वेळी वस्तूच्या वेगवेगळ्या किमती आकारतो, त्याला कालानुसार मूल्यभेद असं म्हणतात. मूल्यभेदाचा पाचवा प्रकार आहे तो म्हणजे सेवा परत्वे मूल्यभेद. म्हणजे
सेवेचा विचार करून जेव्हा मक्तेदार त्या सेवेची वेगवेगळी किंमत आकारतो तेव्हा त्याला सेवा परत्वे मूल्यभेद असं म्हणतात. आपण बघितलं की रेल्वेत वातानुकूलित, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास अशा प्रकारे वर्गीकरण केलं जातं आणि फर्स्ट क्लासचे तिकिटाचे दर जास्त असतात. त्यापेक्षा वातानुकूलित डब्यातून प्रवास करायचा असेल तर त्या तिकिटांचे दर जास्त असतात आणि सेकंड क्लास डब्यातून प्रवास करायचा असेल तर सेकंड क्लास डब्यातील प्रवासाचे तिकिटाचे दर हे कमी असतात. किंवा सिनेमा थिएटरचं सुद्धा उदाहरण आपण बघितलं. बाल्कनीमध्ये चांगली सेवा असते आणि बाल्कनीमध्ये तिकिटाचे दर जास्त असतात. त्या तुलनेत फर्स्ट क्लास, सेकंड क्लास तिकिटाचे दर कमी असतात. मूल्यभेदाचा 6वा प्रकार आपण बघूया, लिंग परत्वे मूल्यभेद. म्हणजे मक्तेदार जेव्हा आपली वस्तू किंवा सेवा, एकाच प्रकारची वस्तू किंवा सेवा स्त्रियांना आणि पुरुषांना वेगवेगळ्या किमतींना विकतो तेव्हा त्याला लिंग परत्वे मूल्यभेद असं म्हणतात. अकॉर्डिंग टू सेक्स प्राइस डिस्क्रिमिनेशन. वस्तूचा खप वाढावा, वस्तूची विक्री वाढावी, जास्तीत जास्त नफा मिळावा यासाठी मक्तेदार काही क्लुप्त्या किंवा काही उपाय योजत असतो. म्हणजे स्त्री ग्राहक आकर्षित व्हावेत, स्त्री ग्राहकांच्यामुळे पुरुष ग्राहकांची संख्या वाढावी, स्त्रियांची ग्राहकांची संख्या वाढावी यासाठी मक्तेदार आपली वस्तू स्त्री ग्राहकांना कमी किमतीला विकतो आणि तीच वस्तू पुरुष ग्राहकांना थोडी जास्त किमतीला विकतो. त्याला लिंग परत्वे मूल्यभेद असं म्हणतात. मूल्यभेदाचा 7वा प्रकार आहे तो म्हणजे वय परत्वे मूल्यभेद. म्हणजे ग्राहकांचे वयानुसार गट पाडून वेगवेगळ्या वयोगटातील ग्राहकांकडून मक्तेदार वेगवेगळी किंमत आकारतो तेव्हा त्याला वय परत्वे मूल्यभेद असं म्हणतात. बालकांचा वयोगट, तरुणांचा वयोगट, प्रौढांचा वयोगट, वृद्धांचा वयोगट असे वेगवेगळे वयोगट पाडून वेगवेगळ्या वयोगटातील ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत मक्तेदार जेव्हा आकारतो तेव्हा त्याला वय परत्वे मूल्यभेद असं म्हणतात. उदाहरणार्थ सर्कशीत लहान मुलांना तिकिटाचे दर कमी असतात, प्रौढांना तिकिटाचे दर जास्त असतात. किंवा एसटीत 12 वर्षापर्यंतच्या मुलांना तिकिटाचे दर कमी असतात, 3 वर्षापर्यंतच्या मुलांना तिकीट शुल्क नसतं. तर अशा प्रकारे ग्राहकांकडून मक्तेदार वयाचा विचार करून जेव्हा वेगवेगळी किंमत आकारतो तेव्हा त्याला वय परत्वे मूल्यभेद असं म्हणतात. आणि मूल्यभेदाचा शेवटचा 8वा प्रकार आहे तो म्हणजे खरेदी मूल्यभेद. याचा अर्थ असा आहे की काही ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात, घाऊक खरेदी करतात आणि काही ग्राहक किरकोळ खरेदी करतात. आणि अशा प्रकारे जेव्हा मक्तेदार जे ग्राहक मोठ्या प्रमाणावर, घाऊक प्रमाणावर वस्तूची खरेदी करतात त्यांच्याकडून मक्तेदार कमी किंमत आकारतो आणि किरकोळ कमी प्रमाणात वस्तूची खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून त्याच वस्तूसाठी, त्याच सेवेसाठी जास्त किंमत घेतो तेव्हा त्याला खरेदी मूल्यभेद असं म्हणतात. म्हणजे घाऊक होलसेल खरेदी करणाऱ्यांना कमी किमतीला वस्तू विकली जाते आणि किरकोळ किंवा रिटेल कमी प्रमाणात वस्तू खरेदी करणाऱ्यांना मक्तेदार त्याच वस्तूसाठी जास्त किंमत आकारतो, त्याला खरेदी मूल्यभेद असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण मूल्यभेदाचे 8 प्रकार पाहिले. व्यक्ती परत्वे मूल्यभेद, स्थान मूल्यभेद, उपयोगानुसार किंवा व्यवसायानुसार मूल्यभेद, कालानुसार मूल्यभेद, सेवा परत्वे मूल्यभेद, लिंग परत्वे मूल्यभेद, वय परत्वे मूल्यभेद आणि खरेदी मूल्यभेद अशा प्रकारे 8 प्रकारे साधारणपणे मक्तेदार मूल्यभेद करतो आणि
आपली एकच वस्तू एकच सेवा वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळ्या किमतीला विकतो आणि मूल्यभेद करतो आणि जास्तीत जास्त नफा कमावतो. आता एसी पिगो यांनी मूल्यभेदाचं जे वर्गीकरण केलेलं आहे ते आपण थोडक्यात बघूया. त्यांनी मूल्यभेदाच्या 3 श्रेणी सांगितले एसी पिगो यांनी. पहिला प्रकार आहे प्रथम श्रेणीचा मूल्यभेद, फर्स्ट डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन. मूल्यभेदाचं वर्गीकरण आता आपण बघतो आहोत किंवा मूल्यभेदाच्या श्रेणी ज्या एसी पिगोंनी दिलेल्या आहेत त्या आपण पाहतो आहोत. प्रथम श्रेणीचा मूल्यभेद, त्याला पूर्ण किंवा शुद्ध मूल्यभेद असं सुद्धा म्हणतात. त्याची डेफिनेशन अशी आहे, एकच वस्तू किंवा सेवा मक्तेदार जेव्हा वेगवेगळ्या किमतीला विकतो तेव्हा त्याला प्रथम श्रेणीचा मूल्यभेद असं म्हणतात. एकच वस्तू किंवा एकच सेवा वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला जेव्हा विकली जाते तेव्हा त्याला प्रथम श्रेणीचा मूल्यभेद, फर्स्ट डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन असं म्हणतात. यामध्ये ग्राहकांची पिळवणूक होते आणि ग्राहकांना काहीही संतोषाधिक्य मिळत नाही. ग्राहकांना मक्तेदार जी किंमत आकारतो ती किंमत द्यावीच लागते. दुसरा जो प्रकार आहे किंवा मूल्यभेदाचं वर्गीकरण, द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद. मूल्यभेदाची दुसरी श्रेणी आहे सेकंड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन, द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद. यामध्ये मक्तेदार ग्राहकांचे वेगवेगळे गट पाडतो आणि प्रत्येक गटातील ग्राहकांसाठी वेगवेगळी किंमत आकारतो. गरिबांकडून कमी किंमत आकारतो आणि तीच वस्तू श्रीमंतांना जास्त किमतीला विकतो. त्याला द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद असं म्हणतात. यामध्ये ग्राहकांची संपूर्ण पिळवणूक होत नाही, कारण गरीब ग्राहकांना ती वस्तू कमी किमतीला मिळते आणि श्रीमंत ग्राहकांना ती वस्तू जास्त किमतीला मिळत असते. या द्वितीय श्रेणीच्या मूल्यभेदामध्ये मक्तेदाराला ग्राहकांची पूर्ण पिळवणूक करता येत नाही आणि ग्राहकांचं पूर्ण संतोषाधिक्य काढून घेता येत नाही, कारण ग्राहकांचे वेगवेगळे गट पाडून वेगवेगळ्या गटातील ग्राहकांकडून वेगवेगळी किंमत आकारली जाते. गरिबांकडून कमी किंमत आणि श्रीमंतांकडून जास्त किंमत आकारली जाते. आणि तिसरा जो भाग आहे तृतीय श्रेणीचा मूल्यभेद, थर्ड डिग्री प्राइस डिस्क्रिमिनेशन. यामध्ये एकाच वस्तूसाठी किंवा सेवेसाठी वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळी किंमत आकारली जाते. त्याला तृतीय श्रेणीचा मूल्यभेद असं म्हणतात. डम्पिंगचं उदाहरण सांगताय. मक्तेदार स्वदेशात आपल्या देशात वस्तू जास्त किमतीला विकतो आणि तीच वस्तू परदेशात कमी किमतीला विकतो. त्याला डम्पिंग किंवा अवपुंजन असं म्हणतात. तृतीय श्रेणीचा जो मूल्यभेद आहे हा मूल्यभेद अशा प्रकारे केला जातो. स्वदेशात मक्तेदार जास्त किमतीला वस्तू विकतो आणि तीच वस्तू परदेशात कमी किमतीला विकतो. त्याला डम्पिंग किंवा अवपुंजन असं म्हणतात. तृतीय श्रेणीचा जो मूल्यभेद आहे, रेल्वेचं सुद्धा उदाहरण आपल्याला देता येईल की रेल्वेच्या बाबतीत सुद्धा रेल्वे वेगवेगळ्या सेवेसाठी वेगवेगळे दर आकारत असते. तर अशा प्रकारे एसी पिगो यांनी मूल्यभेदाचं वर्गीकरण 3 प्रकारात केलेलं आहे. प्रथम श्रेणीचा मूल्यभेद, द्वितीय श्रेणीचा मूल्यभेद आणि तृतीय श्रेणीचा मूल्यभेद. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मूल्यभेद म्हणजे काय, मूल्यभेदाचे प्रकार आणि मूल्यभेदाच्या श्रेणी यावरती विशेष चर्चा केलेली आहे. मूल्यभेद म्हणजे मक्तेदार एकच वस्तू किंवा एकच सेवा वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकतो, त्याला मूल्यभेद असं म्हणतात. प्रचंड नफा मिळवण्यासाठी, बाजारपेठा काबीज करण्यासाठी, जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करण्यासाठी
मक्तेदार मूल्यभेद करत असतो. कारण एकाच देशामध्ये किंवा एकाच ठिकाणी एकाच प्रदेशामध्ये वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील ग्राहक असतात. काही ग्राहक गरीब असतात आणि काही ग्राहक श्रीमंत असतात. आणि गरिबांची आर्थिक शक्ती कमी असल्यामुळं, खरेदी शक्ती कमी असल्यामुळं गरिबांना ती वस्तू जास्त किमतीला विकता येत नाही. आणि म्हणून मक्तेदार गरिबांना ती वस्तू कमी किमतीला विकतो आणि तीच वस्तू, तीच सेवा श्रीमंतांना जास्त किमतीला विकतो आणि प्रचंड नफा कमावतो. याला मूल्यभेद असं म्हणतात. आणि हा मूल्यभेद फक्त मक्तेदारीतच करता येतो. धन्यवाद.